मी भीमराव कडाळे पाटील BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अपघाताचं प्रमाण हे देशामध्ये फार मोठं वाढलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तर फार वाढलेलं आहे अपघाताचं प्रमाण. तसंच निष्काळजीपणा म्हणजे जर रस्ते विकास महामंडळ असेल, रस्तेवाले असतील, त्यांच्या निष्काळजीपणाने जर अशी काही घटना घडली तर त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, महत्वाचं. तसंच नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, कुठलं बी जे खातं असेल, त्या खात्यानं जर निष्काळजीपणा केला असेल आणि तिथं जर अशा घटना घडल्या असतील तर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. परंतु असं होत नाही. जाणीवपूर्वक त्या माणसांना पाठीशी घातलं जातं आणि हे असंच आपल्याकडे सगळं सुरू आहे, पाठीशी घालण्याचं कामकाज. तर असंच एक प्रकरण नाशिकच्या दिंडोरी मधलं घडलेलं आहे. 9 जणांचा दुर्दैवी अंत झालाय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दरवर्षी लाखो लोक हे अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. मग तो रस्त्याचा अपघात असू द्या, विजेचा असू द्या, कसल्याही क्षेत्रातला कशाचा बी अपघात असू द्या, परंतु त्या डिपार्टमेंटवरती कधी कारवाई होत नाही. निष्काळजीपणा जर त्या विभागाने केला असेल तर त्याच्यावरती कारवाई कधी केली जात नाही. कारवाई केली पाहिजे. जोपर्यंत कारवाई होत नाही, ज्याच्याकडे समजा बाबा ते काम होतं आणि त्यांनी काम केलं नाही, तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठंतरी निष्काळजीपणा जे केला जातो तो निष्काळजीपणा केला जाणार नाही. आता नाशिकच्या दिंडोरीमध्ये सुद्धा असाच एक अपघात घडलेला आहे. ती 7 वर्षापूर्वीची जी चूक होती ती पुन्हा आता घडली असं म्हणता येईल. म्हणजे नाशिक शहराच्या मधोमध एक सिमेंट कॉन्क्रीटची विहीर आहे आणि भली मोठी अशी विहीर आहे. त्या विहिरीला सिमेंट कॉन्क्रीटचा कटाडा केलाय, परंतु तो खुजी कटाडा केलेला होता. जमीन लेवलचा त्याचा कटाडा आहे आणि तो कटाडा केल्यामुळं त्याच्यामध्ये अनेक अपघात झाले, परंतु प्रशासनानं कायमस्वरूपी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. एवढे अपघात होऊन सुद्धा ती विहीर आजपर्यंत बुजवलेली नव्हती. म्हणजे की भला मोठा एखादा अपघात व्हावा याची वाट प्रशासन बघत होतं आणि तो शेवटी दिवस ठरला आणि त्या दिवशी तो मोठा असा अपघात झाला. आता हा अपघात झाला याच्या काही जास्त बातम्या झाल्या नाही त्या, का तर त्या बंधुगिरी करणाऱ्या बंधूबाबाचं सध्या प्रकरण जोरदार सुरू आहे. मीडियावाले काय करतात, ज्या प्रकरणाच्या बातम्या लावणं गरजेचं आहे ते लावल्या जात नाही, त्या इतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं म्हणजे TRP कसा वाढेल हे बघितलं जातं. TRP साठी सगळं काय सुरू असतंय. तर या बातम्या उगाच छोट्या छोट्या कॉलम मध्ये वर्तमानपत्राला आल्या. नाशिकमध्ये आली असेल मोठी, परंतु नाशिकची बातमी महाराष्ट्रभर येत नाही. त्या नाशिक जिल्ह्याच्या पेपरला तिथं असते. तर ती महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या कॉलम मध्ये बातमी आली होती. आता ह्या प्रश्नी सगळे नाशिक शहरातले लोक सुद्धा संतप्त झाले की बाबा प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला म्हणल्यावरती प्रशासनावरतीच कारवाई केली पाहिजे, प्रशासनावरती ठपका ठेवला पाहिजे, कारवाई प्रशासनावरती झाली पाहिजे. परंतु अद्याप असं काही घडताना आपल्याला दिसत नाही. आता प्रकरण झालं असं की नाशिकच्या दिंडोरीमध्ये एक रस्त्याच्या मधोमध विहीर आहे आणि ही विहीर बुजवा असं अनेक दिवस झालं लोक सांगत होती. आता ते गाडीचा नंबर आहे वगैरे हे MH15 JS 1053 या नंबरची गाडी आहे. आणि ही गाडी बघा, शाळेतल्या मुलांचं कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम आटपून ही गाडी आपल्या घराकडे निघाली होती. शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्यामध्ये होते. तर ही रस्त्याच्या मधोमध विहीर असल्यामुळे त्या अंधारातल्या समोरच्या लाईटीमुळे ही विहीरच त्या ड्रायव्हरला दिसली नाही आणि ती सिमेंट ना असा कठाडा बांधलाय, पण तो हाईटला बांधायला पाहिजे होता, उंचीला. तो उंचीला बांधलेला गेलेला नाही. म्हणजे असा उंच जर असता तर तो लांबूनच दिसला असता किंवा त्या बिताडाला धडकली असती, गाडी आतमध्ये पडली नसती, वरनं जाळी वगैरे लावली असती तर अशी घटना घडली नसती. आता हे रात्रीच्या सुमारास म्हणजे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दिंडोरी मधला अपघात आहे. आता तिथं धोकादायक फलक लावणं गरजेचं होतं, परंतु तिथं धोकेदायक
फलक सुद्धा लावलेलं नाही. दिंडोरीच्या शिवाजीनगर भागातल्या मोटार विहिरीवर बघा 6 शालेय विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. म्हणजे हा निवासी वसाहतीच्या परिसरातला सगळा प्रकार आहे. म्हणजे तिथली दिंडोरी शहरातली सगळी ही मुलं आहे ती आपल्या शाळेमधला जो कार्यक्रम असतो तो शाळेमधला कार्यक्रम आटपून हे सगळे निघालेले होते. आता हे सगळं कळताच त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नाशिकचे आयुष प्रसाद हे तिथं पोहोचले. त्यांनी त्या विहिरीची पाहणी केली, त्याचा कटाडा कसा आहे, काय कसा आहे, कटाडा कसा आहे काय, त्याची सगळी पाहणी केली आणि प्रशासनानं असा निर्णय घेतला की ही विहीर बुजवूनच टाकायची. आता ह्या विहिरीमुळे अनेक माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत. तसं पाहता बघा ह्या विहिरीला 2007 मध्ये निधी मंजूर झाला होता सुरक्षेच्या उपायासाठी. 2007 सुरक्षेची त्या विहिरीची सुरक्षाच्या उपायासाठी कडनं कटाडा बांधणे किंवा वगैरे वगैरे अशा पद्धतीचा हा निधी मंजूर झाला होता. परंतु तो निधी हा भ्रष्टाचारामुळं गपगार, बिलं तर काढले गेलेले आहेत. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टींवरती कारवाई होणार आहे का, तर कारवाई होणं कठीण आहे. म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे, परंतु ही कारवाई प्रशासनाकडून होणार नाही. कारण की प्रशासनामध्ये भ्रष्टाचारी माणसं जास्त चालतात. प्रशासनामध्ये जेवढे भ्रष्टाचारी असतील तेवढे त्यांच्या जवळचे असतात. हा अपघात लय रातचा पण झाला नाही, सरासरी 10च्या सुमारास झाला. गाडी त्या विहिरीत पडली. पडल्यानंतर सगळे त्यात विद्यार्थी 5 होते. बघा निष्पाप मुलांचा बळी गेला त्याच्यामध्ये. इंदोरे गावातील दरडगोड कुटुंबातले ही सगळी लोक होती, मुलं होती. म्हणजे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि नियंत्रण म्हणजे फास्ट गाडी होती तिथे बाकाक करणं गाडी आतमध्ये पडली. आता ह्यामध्ये बघा रेश्मा सुनील दरगोडे म्हणजे शिक्षक सुद्धा 2-3 आणि मुलं पालक अशा या सगळ्या जणांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला. आणि त्यानंतर मात्र नाशिकचे जे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन यांनी मात्र तिथं भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की ही विहीर आता बुजवूनच टाकू. म्हणून ती रातोरात ती विहीर बुजवून टाकली. परंतु या अगोदरच जर त्याच्यावरती उपाययोजना झाली असत्या, कटाडा बांधला असता, काय केलं असतं तर मात्र त्या मुलांचा प्राण वाचला असता. परंतु प्रशासन एवढं निगरगठ्ठ आणि निर्लज्ज आहे की त्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या 9 जणांचा प्राण गेला. आणि या प्रशासनावरच कठोरातल्या कठोर कारवाई करायला पाहिजे. परंतु तसं होणार नाही असंही एकंदरीत आपल्याला दिसतं. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.